श्री स्वामी समर्थ. मी परवा टाकला होता अमावस्याच्यासाठी व्हिडिओ. आत्ता पुन्हा एकदा टाकते तो व्हिडिओ. कवाळ घ्यायचं. कवाळाला काय काय भाषेत काय म्हणतात काय माहीत नाही मला, पण कवाळ म्हणजे एक भोपळ्यासारखं असतं, त्याला वरती थोडंसं देठ असतं, हिरवं असतं ते. त्याला कोहळं किंवा कोवाळ असं पण म्हणतात. आमच्या इकडं कोल्हापूरमध्ये कवळा म्हणतात, कवाळ म्हणतात त्याला. तर ते घ्यायचं. त्याच्याबरोबर एक लिंबू घ्यायचा, बिबा, 11 तांदळाचे अख्खे दाणे, हळद, कुंकू हे सगळं एकत्र घ्यायचं. कवाळवर एका बाजूला ओम लिहायचं कुंकवानं, हळदीनं टिपके द्यायचे मध्ये 4 ठिकाणी. तसंच दुसऱ्या बाजूला स्वस्तिक काढायचं, त्याच्यावर पण हळदीनं टिपके द्यायचे. एका बाजूला ओम, दुसऱ्या बाजूला स्वस्तिक. लिंबूला पण तसंच करायचं, एका बाजूला ओम, दुसऱ्या बाजूला स्वस्तिक असं करायचं. त्याच्यानंतर एक काळं सोडून कोणत्याही रंगाचं कापड घ्या, शक्यतो लाल आणि पांढरा असावं. त्याच्यामध्ये ते कवळ असा देठ असा उभा राहिला असा ठेवायचा. त्याच्या शेजारी एक बिबा ठेवायचा, एक बिबा. नंतर तो लिंबू आपण जो लिहिलेला असतो ओम आणि स्वस्तिक, तो असा लिंबू त्याच्या शेजारी ठेवायचे. त्या अक्षदा ठेवायच्या, त्यात हळद कुंकू घालायचं. मारुतीचं जर तुमच्याकडे शेंदूर असेल तर शेंदूर पण घाला थोडा त्यात, आणि चांगलं जातं होतं. हे सगळं एकत्र घ्यायचं, ते कापडात बांधायचं आणि दाराच्या म्हणजे तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी बांधला तरी चालतं, घरात पण बांधला तरी चालतं, दोन्हीकडेही बांधलं तरी चालतं. दारातून जी लोक ये जा करतात त्या दाराच्या बरोबर आतल्या बाजूला बांधा किंवा बाहेरच्या बाजूला बांधा, असं हे बांधून ठेवायचं. हे अमावस्यापासून त्या अमावस्यापर्यंत फरक जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ.